नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण महा-टी-ई-टीसाठी जे आवश्यक असलेले ॲब्रिव्हिएशन्स आहेत, म्हणजे संक्षिप्त रूपं आणि त्यांचे फुल फॉर्म्स, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, चला पुढे जाऊयात मग. पण जाण्या अगोदर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर. आमचं हे यूट्यूब चॅनल तर आहेच, यासोबतच शालेय अभ्यासक्रमासाठी WhatsApp चॅनल देखील आहे आणि स्पर्धा परीक्षेसाठी टेलिग्राम चॅनल आहे. आपण सर्च करून त्या चॅनलमध्ये एंटर करू शकता आणि आम्हाला फॉलो करू शकता. जेणेकरून आपल्याला एज्युकेशनल व्हिडिओजची सतत नवनवीन माहिती मिळत राहील आणि नवीन-नवीन कन्सेप्ट आपण शिकत राहू. तर सध्या आपण महा-टी-ई-टीची तयारी करतोय, जे की येत्या 23 नोव्हेंबर रोजी ही परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि या परीक्षेसाठी जवळपास पावणे 5,00,000 इतके अर्ज या ठिकाणी उमेदवारांनी केलेले आहेत. तर मग स्पर्धा खूप मोठी असणार आहे. त्यासाठी कोणता भाग कधी येईल किंवा कोणता भाग परीक्षेत विचारला जाईल हे सांगता येणार नाही. परंतु त्याची तयारी म्हणून, त्याचं प्रिपरेशन म्हणून आपल्याला सुरुवात करावी लागेल आणि कुठेतरी या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतील. त्यासाठी आपण आता वेळ न लावता आपण काही फुल फॉर्म्स म्हणजेच ॲब्रिव्हिएशन्स संक्षेप आपण त्याला मराठीत म्हणत असतो, ते आपण या ठिकाणी पाहत आहोत. चला मग सुरुवात करूयात. बघा, एज्युकेशनल अँड गव्हर्नमेंट बॉडीजमधले म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येतं शैक्षणिक. तर आपण पहिला घेऊयात. यामध्ये पहिला आहे NCERT, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. त्यानंतर आहे SCERT. हा केंद्र शासनाच्या लेव्हलवर काम करत असतो. तर हा म्हणजे ही जी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, तर किंवा परिषद म्हणूयात त्याला आपण. ही ही केंद्र शासनासाठी आणि ही महाराष्ट्र शासनासाठी. स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. त्यानंतर आहे NCTE, नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन. त्यानंतर आहे डाएट. डाएट जे आहे डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग. ट्रेनिंग देण्याचं काम करणारी ही एक संस्था आहे, जी की जिल्हा लेव्हलवरती काम करत असते. CBSE. आता बऱ्याच लोकांना अशी सवय आहे CBSC लिहितात, परंतु ते चूक आहे मित्रांनो. CBSE असा फुल फॉर्म असं म्हणजे त्याचं ॲब्रिव्हिएशन असतं. त्याचा फुल फॉर्म आपल्याला पाहायला मिळेल सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन. ICSE, इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन. आता हे एक प्रकारचे सिलॅबस असतात. म्हणजे आपण त्यांना त्या शाळेचं ते एक माध्यम किंवा माध्यम आपण म्हणत असतो. माध्यमापेक्षाही आपल्याला सांगता येईल, की हा बोर्ड आहे एक थोडक्यात. म्हणजे बोर्ड कोणता आहे? तर ICSE आणि CBSE हे हे जे आहेत हे केंद्र शासनाच्या म्हणजे अंडरमध्ये जसं NCERT आहे तशाच पद्धतीनं. हे सेंट्रल बोर्डचं म्हणजेच आपल्याला सांगता येईल. हे इंडियन हे सुद्धा भारतीयच आहे. परंतु हे जरा त्याच्यातलं आणखी टफ आपल्याला पाहायला मिळतं ICSEचं. त्यानंतर UGC, युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन. त्यानंतर पुढे आहे AICTE. मग AICTEचं काय? ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. RTE. आपल्याला हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या शिक्षक बांधवांसाठी. RTE म्हणजे राइट टू एज्युकेशन. त्यानंतर पुढे आहे SSA म्हणजे त्याला आपण म्हणतो सर्व शिक्षा अभियान. आता एज्युकेशनल प्रोग्राम्समध्ये बघूयात आणि प्रोग्राम्स अँड मिशन्समध्ये NEP. NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी की आता NEP 2020 सुरू आहे. हे आता लवकरच आपल्या सध्याही यावर्षी पहिलीच अभ्यासक्रमात हे लागू झालेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यासाठी हे लक्षात राहू द्यायचं. याच्यावर परीक्षेत प्रश्न पडू शकतो. टेटवरती सुद्धा याच्यात काही प्रश्न आलेले आहेत.
तर टी-ई-टीत सुद्धा येण्याचे चान्सेस आहेत. सी-सी-ई कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन. त्यानंतर एन-एल-एम नॅशनल लिटरसी मिशन. त्यानंतर आहे के-जी-बी-व्ही कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय. एम-डी-एम शाळेसाठी खूप महत्त्वाचा विषय आहे हा. मिड डे मील. ई-सी-सी-ई अर्ली चाइल्डहूड केअर अँड एज्युकेशन. आय-सी-टी आय-सी-टी की कम्प्युटरच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळतं. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. आर-एम-एस-ए राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान. पी-एस-एस-ए प्रायमरी स्कूल स्टुडंट्स असेसमेंट. देन एन-एस-एस नॅशनल सर्व्हिस स्कीम. त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल चाइल्ड डेव्हलपमेंट आणि सायकॉलॉजी जी आहे त्याच्यामध्ये आय-क्यू इंटेलिजन्स कोशंट. ई-क्यू इमोशनल कोशंट. सी-ई कॅरेक्टर एज्युकेशन. देन पी-बी-एल प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग. सी-बी-एल कॉम्पिटन्सी बेस्ड लर्निंग. पी-डी-पी प्रोफेशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम. एल-डी लर्निंग डिसॅबिलिटीज. ए-डी-एच-डी अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. ए-डी-एच-डी म्हणतात त्याला. त्यानंतर पुढे ए-एस-डी ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. बी-एड बॅचलर ऑफ एज्युकेशन. यासोबतच आपल्याला आणखी तुम्ही डी-एडचाही किंवा आता जे डी-एल-एड आहे तर त्या डी-एल-एडला काय म्हणतात तेही तुम्ही समजून घेऊ शकता. सोपा भाग आहे तो. त्यानंतर युनेस्को युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. युनिसेफ युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स एमर्जन्सी फंड. एच-आर-डी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. जी-डी-पी ग्रॉस डॉमेस्टिक प्रोडक्ट. त्यानंतर एन-जी-ओ तो म्हणजेच नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. या पद्धतीनं आपल्याला काय करता येतात हे जे काय आहेत थोडक्यात ते फुल फॉर्म या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. ॲब्रिव्हिएशन्स पाहिलेले आहेत. एकूण 35 या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ मन लावून पाहिला आणि व्यवस्थितरित्या समजून घेतला. त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करू आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओसह एका खास विषय घेऊन. थँक यू सो मच.